हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नंदिनी घरात येते. इकडे शारदाला धनंजय बोलत असतो तेव्हा शारदा धनंजयला समजवत असते की अहो तुम्ही जीवाचे प्रयत्न तर हे करा. तेव्हा धनंजय बोलतो की त्याने मला लाईव्ह आणलं मीडियासमोर, अख्खा व्हिडिओ माझा व्हायरल केला, त्याची बाजू घेतेस. तेव्हा शारदा बोलते की मग काय करणार होते जेव्हा तुम्ही त्यांचे तोंड बंद केले, ते प्रयत्न करायला तयार होते ना तुम्ही, आणि नंदिनीने त्यांचं काही ऐकूनच घेतलं नाही आणि मग ते प्रयत्न करतात तर त्यात काय फरक पडला. तेव्हा नंदिनी बोलते बाबा तसं नाही आहे, त्यांनी त्यांचा व्हिडिओ व्हायरल केलाच नाही आहे, तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये घेतलं नाही आहे, ते ब्लॉगची प्रॅक्टिस करत होते सांगितलं मला त्यांनी. तेव्हा शारदा बोलते की नंदिनी काय चाललं आहे तुझं, का का अशी करतेस तू, अगं तुला जीवांचे प्रयत्न दिसत नाही आहे का. तेव्हा नंदिनी ही तिच्या आईला बोलत असते की आई तुम्ही कसं बोलतायत, तुला काव्याला आणि जीवांना एकदाही मला सांगावंसं नाही वाटलं, भलेही आम्ही डिवोर्स फाईल केल्यानंतरही मी हळूहळू त्यांच्यामध्ये गुंतत होती हे त्यांना दिसत होतं, तरीही त्यांनी मला नाही सांगितलं. तेव्हा शारदा बोलते की नंदिनी अगं काही गोष्टी ह्या कानामागे टाकायच्या असतात, सगळंच लक्षात ठेवायचं असतं असं नसतं. तेव्हा नंदिनी बोलते की आई मी काय स्विच बोर्डचं बटन आहे का गं, ऑफ केलं सगळं विसरलं आणि ऑन केलं आणि 16 डिसेंबर आठवला. तेव्हा शारदा बोलते हो का, मग नंदिनी मला एक सांग, काल तू त्यांना वरण भाताचं ताट घेऊन जायला मला का सांगितलं, ते स्वतः रिक्षामध्ये त्यांना झोपता येत नाही म्हणून अवघडल्यासारखी सोफ्यावर का झोपली. तेव्हा शारदा नंदिनीचा हात पकडून तिला थोडं बोलते की नंदिनी भानावर आहे, अगं तू प्रेमात पडली आहेस, तू आधीसारखी नंदिनी नाही आहे, आधीसारखी नंदिनी असती तर तिला काही फरक पडला नसता, पण ही नंदिनी वेगळी आहे. तू अजूनही, आणि तुला जर एवढं वाटत असेल ना, जा आत्ताच्या आत्ता खाली जा आणि जीवांना सांगून दे की ते थांबवू नका म्हणून. आणि शारदा एवढं बोलून तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी इकडे तिच्या खोलीत येऊन बसलेली असते. तिला तिच्या आईचे सगळे शब्द आठवत असतात की नंदिनी अगं तू प्रेमात पडली आहेस, जा एकदा आरशात जाऊन बघ स्वतःकडे, तुला तुझा चेहरा दिसेल. तेव्हा शारदा हेही बोलते की नंदिनी जर अपराध लपत नसेल असं म्हणतात ना, तर प्रेमही लपत नाही असंही म्हणतात, कळलं ना. तेव्हा नंदिनीला काहीच कळत नसतं. तेव्हा नंदिनी जाऊन आरशासमोर बसते आणि तिला जीवाच्या एक एक आत्तापर्यंत घडलेल्या एक एक गोष्टी आठवत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर हसूही असतं. तेव्हा ती प्रत्येक गोष्ट लग्नापासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या जीवाने जे तिच्यासाठी प्रेमाच्या गोष्टी झाल्यात त्या सगळ्या आठवत असतात. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं, तेवढ्यात तिला शिट्टीचा आवाज येतो. मागे बघते तर काय, जीवा बाल्कनीतनं बाहेरून चढत आलेला असतो आणि तेव्हा तो बोलतो हाय आणि तिला बोलतो की मी आत येऊ. तेव्हा नंदिनी बोलते की अहो तुम्ही हे काय करतायत असं. तेव्हा जीवा आतमध्ये येतो तिच्या खोलीत आणि बोलतो की तुमने पुकारा और मैं चला आया. काय सांग ना, मलाच आठवत होतीस ना आत्ता. तेव्हा जीवा बोलतो मला आठवत होतीस ना. तेव्हा का नंदिनी बोलते काहीही काय, मी कधी तुम्हाला आठवत होते. तेव्हा जीवा बोलतो खरं सांग, आपल्या पाणीपुरीची शपथ घेऊन सांग. तेव्हा नंदिनी शांत होते. तेव्हा जीवा बोलतो आपल्या ट्विन वॉचची शपथ घेऊन सांग. तेव्हा नंदिनी शांत होते. तेव्हा जीवा बोलतो सांग ना, बोल ना, आपल्या बाईक राईडची, आपला वडापाव, आपले 100चे गजरे, नंदिनी जीवाचं युनिवर्स, या सगळ्यांची शपथ घेऊन सांग, तू मला आठवत नव्हती असं. तेव्हा जीवा नंदिनी जवळ जातो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि बोलते हो 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 मी तुम्हाला आठवत होती. असं 16 डिसेंबरचा प्रत्येक दिवस मी तुम्हाला आठवत होती. 16 डिसेंबरनंतर 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 न्यू इयर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, आजची 10 तारीख आहे. आजच्या 10 तारखेपर्यंत मी तुम्हाला आठवत होती, कारण की 16 डिसेंबरच्या रात्री मी तुम्हाला प्रपोज करणार होती, सांगून टाकणार होती की नको हा डिवोर्सचा खेळ, आता आपण एकत्र येऊया, नको ते पुढच्या महिन्यापासूनचं काउन्सिलिंग वगैरे सगळं नको आहे. आता मला तुमच्यासोबत डिवोर्सचा खेळ नाही, संसाराचा खेळ सांगायचा होता. सगळं सांगणार होती मी तुम्हाला, सगळं सांगणार होती, पण तसं नाही झालं. तेव्हा नंदिनी रडायला लागते. तेव्हा जेव्हा बोलतो चकाचक बाई नको ना रडूस. नंदिनी जवळ जेव्हा जातो तेव्हा नंदिनी पुन्हा त्याला ढकलते आणि बोलते की दूर व्हा तुम्ही, दूर व्हा, तुम्ही रडवलं मला, का तुम्ही सांगितलं नाही सगळं मला, का नाही सांगितलं तुम्ही मला सगळं, का लपवून ठेवलंस. तेव्हा जीवा बोलतो सांगणार होतो, सगळं सांगणार होतो, पण जेव्हा जेव्हा तुला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुला गमावून बसण्याची भीती वाटत होती. मला असं वाटलं होतं माझ्या भूतकाळाचा पसारा जर मी तुझ्या समोर मांडला तर आपलं वर्तमानातलं आवरणं सावरणं सगळं पुसून जाईल, सगळं संपून जाईल, आपली मैत्रीण संपून जाईल. ज्या जीवाला तू उभारी दिलीस ना तो जीवा गमावून जाईल आणि तो जीवा गमावला, पहिल्यासारखा जीवा आला तर सगळी संपून जाईल, आपलं नातं संपून गेलं असतं, म्हणून नाही सांगितलं. तेव्हा नंदिनी बोलते पण हे सगळं न सांगून आता आपल्या हातात काय उरलंय, शून्य ना. तेव्हा
जीवा बोलतो पण ह्या शून्याची किंमत आपण जर एकत्र आलो तर वाढू शकते ना. ठीक आहेत ना, करूयात ना गोड आठवणींचा गुणाकार, वाईट गोष्टी वजा करून टाकूया. हे बघ, जर आपण ठरवलं ना तर नात्यांचं गणित आपण वाढवू शकतो. नंदिनी, अगं आपली लग्नगाठ एकमेकांपासून सैल झालीच, तुटलीच नाही आहे, फक्त सैल झाली. तिला विश्वासाच्या नात्याने घट्ट बांधूयात ना. तेव्हा नंदिनी बोलते की काही गरज नाही आहे, तुम्ही मुद्दाम खोटं वागतायत ना मला त्रास द्यायला. तेव्हा नंदिनी जीवाला मारत असते की खोटं खोटं खोटं. तेव्हा जीवा बोलते की आई गं लागलं ना मला. तेव्हा नंदिनी बोलते आय एम सॉरी. नंदिनी बोलते लागलं का? तेव्हा जीवा सांगतो हाताला लागलं. तेव्हा नंदिनी तिथे फुंकर घालते. तेव्हा जीवा बोलतो की गळ्याला लागलं. तिथे पण फुंकर घालते. तेव्हा जीवा बोलतो की गालाला. तेव्हा नंदिनी फुंकर घालणार. तेव्हा नंदिनी पुन्हा त्याला मारते आणि बोलते मस्करी करतायत ना तुम्ही. तेव्हा जीवाला ती ढकलते. तेव्हा जीवा खूप हसत असतो. तेव्हा नंदिनी तिथून उठते. तेव्हा जीवा जाऊन नंदिनीला मागून मिठी मारतो आणि बोलतो नंदिनी असं काय करते गं, सोड ना हे सगळं. आपली खोली आपली वाट बघते, आपला पसारा आपला वाट बघतोय, आपली पेट्रोल भरून ठेवलेली बाईक वाट बघते आणि म्हणते की चलो आज कुछ तुफानी करते. आपल्या कविता आपल्या शब्दांपासून अर्धवट बनल्या आहेत. आपल्या जीवानंदिनीचं जग आपल्याला खुणावतंय. नंदिनी प्लीज चल, प्लीज चल. पुन्हा नंदिनी कोपरत्यात जीवाला मारते आणि बोलते बिलकुल नाही. तेव्हा जीवा बोलतो आई गं. तेव्हा जीवा बोलतो प्रेमात एक चूक तर माप असते ना. तेव्हा नंदिनी बोलते अजिबात नाही. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी आपली रिक्षा, आपल्या रिक्षाचं मीटर वाढतंय आणि आपल्या संसाराची गाडी धूळ खात पडली. चल ना, आपल्यातले सगळे गैरसमज दूर करूयात. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. पुन्हा असं नाही होणार. तेव्हा नंदिनी बोलते प्रॉमिस. तेव्हा जीवा तिचा हातात घेतो आणि बोलतो की जीवानंदिनीचं प्रॉमिस. जीवा बोलतो 1 मिनिट. खिशातनं रेड स्केच पेन काढतो आणि तिच्या हातावर जीवानंदिनी नाव लिहितो. तेव्हा नंदिनी ते नाव बघते आणि जोरात जीवाच्या कानाखाली वाजते. तेव्हा जीवा बोलतो आ. तेव्हा नंदिनी बोलते हे तुम्ही मला दिलेल्या त्रासासाठी, आणि पटकन जीवाला मिठी मारते आणि मिठी मारत घट्ट मिठी मारते आणि लगेच तिला काव्य आणि जीवाचे फोटो दिसतात आणि ते फोटो बघून ती शुद्धीवर येते आणि डोळ्यावर हात ठेवते. दूर व्हा प्लीज, दूर व्हा. मी मला माफ करू तुम्हाला मला माफ करू शकत नाही. हे सगळं झाल्यावर तर तुम्हाला कशी माफ करणार आहे. हे सगळं नंदिनीचं स्वप्न असतं. नंदिनी डोळ्यावरचा हात काढून बोलते दूर व्हा तुम्ही, आणि बघते तर कोणीच तिथे नसतं आणि पुन्हा बेडवर बसून रडायला लागते. तेव्हा नंदिनी स्वतःला सावरते, डोळे पुसते. तेवढ्यात धनंजय तिच्या डोक्यावर हात ठेवतो. तेव्हा नंदिनी बोलते बाबा तुम्ही. तेव्हा धनंजय बोलतो की काय झालं बेटा. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला ऑफिसला जायचं ना, मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी बनवते. तेव्हा धनंजय बोलतो की नाही, मी आज घरूनच काम करणार आहे, मला ऑफिसला नाही जायचे. तेव्हा नंदिनी बोलते की बाबा हे बघा 16 डिसेंबरनंतर माझं जग अडलं आणि तुमचं योगा वगैरे करणंही अडलं. थोडासा योगा करा आता, कारण की तुम्ही तुमच्याकडे लक्षच देत नाही. तुम्हाला जरा शांतही वाटेल योगा केल्याने. तेव्हा धनंजय बोलतो की शांत मला तेव्हाच वाटेल जेव्हा इथून जाईल. त्याने व्रत केलं आहे ना 21 दिवसाचं. ठीक आहे ना, 2 दिवस झाले, आता पुढचे 19 दिवसही मी त्याला सहन करेल. मला माहिती आहे तुझं त्याच्यावर प्रेम नाही आहे. तेव्हा नंदिनी शांत होते. तेव्हा धनंजय बोलतो नाही आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते की बाबा जा तुम्ही योगा करा, आणि म्हणून धनंजयला काढून देते. पण नंदिनीच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम असतंच. इकडे जीवा त्याच्या रिक्षाजवळ बसलेला असतो. त्याला वेगवेगळे आवाज येत असतात. तेव्हा तो बोलतो की डार्लिंग काय झालं तुला, तू अशी ओरडतेस काय. तेव्हा बघतो तर इकडे तो वॉचमन डंबेल्स घेऊन एक्सरसाइज करत असतो. तेव्हा जीवा बोलतो ना मुन्ना ना, ये क्या कर रहा है. अरे ऑलरेडी तू इतका आहेस, अजून एक्सरसाइज करशील तर डंबेलाच्या आकाराचा होशील. तेव्हा तो वॉचमन बोलत असतो की तुमची बॉडी वगैरे काय भारी आहे ना जीवा भैया, मला बी थोडा व्यायाम शिकवा ना, की मी बी माझ्या पिंकीला इम्प्रेस करेल. तेव्हा जीवा बोलतो मला बी माझ्या बायडीला इम्प्रेस करायचं आहे म्हणून. तेव्हा वॉचमन त्याला योगाबद्दल सांगत असतो आणि बोलतो की जरा मागे बघा, तुमचे बापूजी योगा करतायत मॅट टाकून. तेव्हा जीवा पटकन रिक्षाच्या खालची मॅट घेतो आणि बोलतो की ये अभी जीवा भैया भी योगा करेगा इस मॅट से. इकडे धनंजय ओमकार करत असतो. तेव्हा जीवाही तिथे जाऊन ओम करतो. तेव्हा धनंजय बघतो आणि बोलतो तू. तेव्हा जीवा बोलतो तू नाही ओम, ठरलंय ना आपलं, ओम म्हणा. धनंजय बोलतो की तू इथे काय करतोस. तेव्हा जीवा बोलतो की तुम्हाला कंपनी म्हणून एकटे वाटू नये ना, म्हणून कंपनी द्यायला आलं आहे. तेव्हा धनंजय बोलतो की माझ्या मेडिटेशनमध्ये बाधा आणू नकोस, उठ आणि जा निघून. तेव्हा जीवा बोलतो का घाबरलात. तेव्हा धनंजय बोलतो घाबरलो मी. तेव्हा जीवा बोलतो तुमच्या ओमपेक्षा जास्त दीर्घ लागेल म्हणून मला वाटलं घाबरला, मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढ्या लवकर माझ्यासमोर हाराल असं. तेव्हा धनंजय बोलतो की हे काय स्पर्धा करायला, मी हा काही खेळ नाही आणि तुझ्यासारख्या स्पर्धा करणारा मी लहान नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो हार मानायची असते ना, ते असेच बोलतात, पण जाऊ द्या, मी माझी विक्ट्री एन्जॉय करतो. कमाल कमाल ओम म्हणाला जीवा, वाव दीर्घ. तेव्हा धनंजय बोलतो की
तुला माझ्यासोबत स्पर्धा करायची. तेव्हा जीवा बोलतो हो, हारायचं नसेल तर करणार आहे मी स्पर्धा. तेव्हा वॉचमन बोलतो प्लीज देवा माझ्या जीवा भैयांवर कृपा कर. तेव्हा जीवा ओम म्हणायला लागतो. धनंजय हसत असतो त्याच्यावर. तेव्हा जीवाला खोकला येतो. तेव्हा जीवा बोलतो हवा प्रदूषित हवा, मुंबईची हवा खराब झाली हो. तेव्हा धनंजय बोलतो मुंबईची हवा खराब नाही झाली आहे, तुझं वागणं खराब आहे. तुझा हा सततचा उत्साह, हसणं खिदळणं हे तुझ्याकडेच ठेव. काय आपण जास्त बोललो म्हणजे आपला मुद्दा बरोबर होत नाही. मोठ्यानं बोललो म्हणजे आपलं गोष्ट मान्य होत नाही. हसलो म्हणजे आपली चूक ही दुसऱ्याला दिसून येत नाही. तेव्हा जीवा बोलतो बाबा. तेव्हा धनंजय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीची सवय नाही ना त्याचा आव आणूनही माणसात नाही. जसं तुला ओंकार म्हणायची सवय नाही, तसं तुला ओंकाराची सवय नाही, तसं तुला नंदिनीच्या मागे पुढे फिरण्याची सवय नाही. तू हे आत्ता जे करतोस ना तसं माझी मुलगी ही करत आली आहे. तिने आत्तापर्यंत सगळं सांभाळलं तुझं, पण तिला काय मिळालं? तिला काहीही मिळालं नाही. पण मी माझ्या मुलीला आता भोगू देणार नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.